नमस्कार. फ्लेवर्स अँड क्युअर्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळपासूनच तुम्ही पाहिलं असेलच की न्यूजची अशी हेडलाईन आहे की दुपारी 12 ते 3 या दरम्यान उष्णतेची लाट असणार आहे. म्हणजे वातावरणातील तापमान हे त्याचा उच्चांक गाठणार आहे. त्यामुळे 12 ते 3 या दरम्यान सर्वांनी घरातून कमीत कमी बाहेर पडायचं आहे, जेणेकरून या वाढलेल्या तापमानाचा परिणाम आपल्या शरीरावर कमीत कमी होईल. तर यत पिंडे तत् ब्रह्मांडे या संस्कृत श्लोकानुसार जे जे बदल आपल्या वातावरणात होत आहेत त्याचे तंतोतंत परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत. म्हणजे वातावरणातील तापमान जसं जसं दिवसेंदिवस वाढत आहे तसंच आपल्या शरीरातील तापमानही वाढत आहे. तर या वाढलेल्या तापमानाचा परिणाम आपल्या शरीरावर कमीत कमी व्हावा किंवा याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर कमीत कमी व्हावे, त्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या व्यवहारात किंवा खाण्यापिण्यामध्ये काय बदल करायचा आहे या बाबतीत आज आपण इथे बोलणार आहोत. जसजशी वातावरणातील तापमान वाढत आहे त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरातील उष्णता वाढत आहे आणि आपल्या शरीरातील पाण्याची पातळी ही घामावाटे कमी होत आहे. ही पातळी भरून काढण्यासाठी जर आपण ह्याच्या आधी 2 ते 2.5 लिटर पाणी पित असू तर या वातावरणामध्ये आपल्याला ते पाणी पिण्याचं प्रमाण दुपटीने करायचं आहे. म्हणजे किमान आपल्याला 3.5 to 4 लिटर पाणी रेग्युलरली सेवन करायचे आहे, जेणेकरून या उष्णतेचा परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही. जसं जसं आपण घामावाटे आपल्या शरीरातील पाणी कमी होते त्यासोबतच आपलं शरीर काही इलेक्ट्रोलाइट्सही लूज करत आहे. ते इलेक्ट्रोलाइट्सची पातळी भरून काढण्यासाठी एकतर आपण कोकोनट वॉटरचं सेवन करू शकतो रेग्युलरली, किंवा मग ORS किंवा इलेक्ट्रोल पावडर जे खूप चीपली इझिली आणि चीप रेट्समध्ये अवेलेबल आहे ते आपण घेऊ शकतो. त्यासोबतच जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही लिंबू पाणीही घेऊ शकता. ती लिंबू पाणी जे आपण जसं बनवतो पारंपरिक पद्धतीने ते लिंबू पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं पुदिन्याचं पाणी आपण जर ॲड करून घेतली, कारण पुदिन्याच्या पाण्यामध्ये एक नॅचरल कूलिंग इफेक्ट आहे, तर ते या पेयापैकी आपण जर रेग्युलरली एखादं पेय रोज सेवन केलं तर या उष्णतेचा परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही. त्यासोबतच आपल्याला आपल्या शरीरातील उष्णता 10 वाढतो आहे तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कमी करण्यासाठी आपण रेग्युलरली जसं गुलाब सरबत आहे किंवा वाळ्याचा किंवा सरबत आहे त्याचं आपण सेवन करू शकतो. त्यासोबतच आपण बडीशेप आहे ते बडीशेपची एक भरड करून ती पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं पाणी जर आपण सेवन केलं रोज तर त्याच्यामुळेही आपल्या शरीरातील उष्णता किंवा दाह जळजळ होत असेल वाढलेल्या तापमानामुळे तर ती कमी होऊ शकते. मी जे तुम्हाला आता वाळ्याचं सरबत म्हटलं म्हणजेच खस सरबत, हा भरपूर काही चांगल्या ब्रँडेड कंपनीजचा ग्रॉसरी शॉप्समध्ये अवेलेबल आहे. तो तुम्ही पाण्यामध्ये डायल्यूट करून सेवन करू शकता. त्याच्याने पण आपल्या शरीराला एक कूलिंग इफेक्ट मिळतो. त्यासोबतच धन्वंतरी फार्माचा जो एक शीतसुधा म्हणून सरबत येतो, ग्रीन कलरच्या ट्रान्सपरंट बॉटलमध्ये येतो, तो पण तुम्ही जर पाण्यामध्ये डायल्यूट करून सेवन केला तर तुमच्या आपल्या शरीराची दाह किंवा उष्णता कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. या वाढलेल्या तापमानातील वातावरणामध्ये आपल्याला चहा, कॉफी आणि जे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत जसं कोक आहे, फॅन्टा आहे, त्याच्यानंतर पेप्सी आहे, याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे. कारण हे जे काही टी आहे, कॉफी आहे, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत ह्याच्यामध्ये कॅफीनचं प्रमाण हे जास्त असल्याकारणाने आपली त्याचा एक नॅचरल डायुरेटिक इफेक्ट आहे. तर याचं सेवन जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर एक नॅचरल त्याचा डायुरेटिक इफेक्ट असल्याकारणाने तुमचं शरीर डिहायड्रेशनला प्रोन असू शकतं. ज्यांचे फिरतीचे जॉब्स आहेत किंवा ज्यांचे आउटडोअर जॉब्स आहेत किंवा जे ड्रायव्हिंग वगैरे रेग्युलरली करतात त्यांचंही शरीर डिहायड्रेशनसाठी प्रोन आहे. त्यासाठी त्यांनीही आपल्या शरीराची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. तर जे AC मध्ये रेग्युलरली काम करतात तर त्यांना AC मध्ये काम करतात त्यामुळे त्यांची एक थोडंसं आपण म्हणू शकतो की त्यांना तहान कमी लागते. त्यामुळे दिवसभर जरी त्यांना तहान लागत नसली तरी त्यांनी रेग्युलर इंटरवल्सवरती पाणी प्यायचं आहे. कारण जेव्हा आपल्याला तहान लागल्याची जाणीव होते तेव्हा आपलं शरीर ऑलरेडी 10 to 12% डिहायड्रेट झालेलं असतं. त्याच्यामुळे ते टाळण्यासाठी आपल्याला रेग्युलर इंटरवल्सवरती पाणी प्यायचं आहे. कारण दिवसभर आपण AC मध्ये काम करतो तर दिवसभर आपल्याला काही वाटणार नाही, बट ॲट द एंड ऑफ द डे सध्या असं भरपूर होतं आहे की भरपूर रुग्ण असे येतात आहे की त्यांचं डोकं जड होतं किंवा त्यांना हेडेक होतं, तर त्यांना आम्ही नॉर्मली असाच सल्ला देतो की या वातावरणामध्ये तुम्ही पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा. तर पाणी पिण्याचं प्रमाण जर तुम्ही या वातावरणामध्ये वाढवलं तर तुम्हाला दिवसाच्या अखेरीस किंवा दिवसाच्या शेवटी डोकं जड होणं किंवा डोकं दुखणं हे कमीत कमी होईल. घरामध्ये एखादी वयस्कर व्यक्ती असेल किंवा ज्येष्ठ व्यक्ती असेल तर त्यांची या काळामध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. कारण त्यांच्यामध्ये थर्स्ट रिफ्लेक्स म्हणजे तहान लागल्याची जी जाणीव असते ती
त्यांच्या वाढलेल्या वयानुसार कमी झालेली असते, त्यामुळे त्यांचं शरीर हे डिहायड्रेशनला जास्त प्रोन आहे. तर त्यासाठी आपल्याला या काळामध्ये आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींची विशेष काळजी घ्यायची आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम म्हणून आपली पचनशक्ती ही बरीचशी कमी झालेली असते, त्यामुळे या काळामध्ये किंवा या दिवसांमध्ये आपल्याला जे पचायला हलके आहे असा आहार आपल्याला सेवन करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला जे मसालेदार पदार्थ आहेत किंवा जे तळलेले पदार्थ आहेत, बाहेरचे जे तळलेले पदार्थ आहेत त्याचं सेवन आपल्याला कमी ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला पचनशक्तीचा काही त्रास होणार नाही किंवा इनडायजेशनचा त्रास होणार नाही. तसंच आपल्याला फिक्या रंगाचे कपडे वापरायचे आहेत किंवा जे असे खूप जाड कपडे आहेत, सिंथेटिक किंवा नायलॉनचे कपडे जे आहेत ते आपल्याला कमीत कमी वापरायचे आहेत, जेणेकरून आपल्याला घाम ह्या उष्णतेचा परिणाम आपल्या शरीरावरती कमीत कमी होईल. त्याशिवाय ज्यांच्या शरीरात ऑलरेडी उष्णतेचा त्रास आहे किंवा ज्यांना रेग्युलरली फंगल इन्फेक्शनसाठी त्यांचं शरीर प्रोन आहे, त्यांनी तर या वातावरणामध्ये त्यांच्या शरीराची विशेष काळजी घ्यायची आहे. कारण ऑलरेडी स्वेटिंगचं प्रमाण वाढतं आहे, स्पेशली किंवा या उष्णतेच्या वातावरणामध्ये फंगल इन्फेक्शनचं प्रमाण हे खूप जास्त पीकवरती असतं. त्यामुळे या वातावरणामध्ये ज्यांचं शरीर फंगल इन्फेक्शन, ज्यांना ऑलरेडी फंगल इन्फेक्शन्स आहेत किंवा ज्यांना फ्रिकरंट फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत, त्यांनी या वातावरणामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे. त्यासाठी ते रेग्युलरली काही अँटीफंगल किंवा ॲब्झॉर्बंट डस्टिंग पावडर्स आहेत ते रेग्युलरली यूज करू शकतात. अंघोळ त्यांनी दिवसातून 2दा करायचे आहे. त्यासाठी ते काही मेडिकेटेड सोप किंवा अँटीफंगल सोप जर वापरतील तर त्यांचं शरीर फंगल इन्फेक्शनसाठी कमीत कमी प्रोन राहील. या वाढलेल्या तापमानाचा परिणाम आपल्या शरीरावर कमी होण्यासाठी हे होते काही बेसिक टिप्स आणि काही बेसिक माहिती. तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.